बाबाचं लग्न झालं, किती उत्साह होता। सगळी शहाणी माणसं, लहान लेकरं, महिला मंडळ, पुरुष मंडळ, म्हातारी माणसं सगळी नाचत होती काल। खूप आनंद होता काल। या काशी नगरीता काळी वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत। 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 बिरजदार बाबा, वैभव बाबा, अमोलजी, आपल्या नळेगावचं महिला मंडळ एवढं उत्साही आहे। मी जी साडी सांगितली ना त्यांनी एकही दिवस चुकवली नाही। दुसरी गोष्ट, भजन चालू झालं ना उठा म्हटलं की अगोदरच मग फुगड्या खेळणार, उड्या मारणार, एकमेकीला टाळी देणार, एवढ्या उल्हासामध्ये आहेत, खूप आनंदामध्ये। आणि खरंच नळेगावचं महिला मंडळ मला एवढं आवडलंय, एवढं आवडलंय। मला वाटतं पहिल्या दिवशी सांगितलं होतं, असं वाटतं ट्रॅव्हल्स मध्ये भरून चकलंबेला घेऊन जावं। खूप उत्साही आहे, खूप आनंद वाटतोय मला। आणि भजनामध्ये तुम्ही उठून उभ्या राहताना खरंच स्वतःला विसरणं, हा जो भक्तीचा आनंद आहे ना, तर तो खरा आनंद आहे। आणि तो तुम्ही सगळेजण अनुभवताय, घेताय, सहभागी होता प्रेमानं। पण कान देऊ नाही का, उड्या मारणं असेल, नाचणं असेल, गाणं असेल, रडणं असेल, हसणं असेल, जे काही तुमचं असेल ना, ते इथले प्रयोग इथंच करायचे, इथले प्रयोग घरी नाही करायचे। तर तुमच्या अंतकरणातल्या त्या सद्भावनेला माझं वंदन आहे। दत्त महाराजांची अशीच कृपा तुमच्या जीवनामध्ये टिकून राहावी, अखंड कायम राहावी। जो आनंद या मंडपात तुमच्या अंतकरणात तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय ना, मी दत्त महाराजांना प्रार्थना करेल
या माझ्या माई माऊल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच त्यांच्या प्रपंचात परिवारामध्ये अखंड टिकून राहू दे, एवढी माझी दत्त महाराजांना प्रार्थना असेल। माझ्या ताईंनो, सत्य सांगते मी तुम्हाला, माणसाच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती काय माहिती आहे? आपल्या गालावरचं हसू ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे। तुमच्याकडे लाखो करोडो रुपये आहेत, पण तुमचं तोंड जर 12 महिने पडलेलं असेल तर त्या श्रीमंतीला वैभवाला महत्व नाही। खिशात रुपया नसू द्या, बिरादर बाबा, फक्त चौकात जायचं, खिशात रुपया नाही, उगी चौकात जायचं, चला चहा घेऊ आपण, चला आपल्या मित्रांना म्हणावं, चला अम्मा आप्पा दादा काका चहा घेऊ, हसत म्हणा, प्रेमानं म्हणा। चहा पिल्यानंतर ज्यांना तुम्ही बोलावलं ना ते म्हणतील आप्पा अण्णा दादा राहू द्या, तुम्ही आजचं बिल बी देतो, पुढचं तुम्ही द्या। कशाचा परिणाम आहे हा? गालावरचं हसू। चेहरा सदा प्रसन्न ठेवा, सतत माणसानं प्रसन्नमुख राहण्याचा प्रयत्न करावा। आपली प्रसन्नता ही आपल्या उन्नतीची पहिली पायरी आहे, आपल्या प्रगतीची पहिली पायरी आहे, जीवनाच्या आनंदाचा एक भाग आहे। समोरच्या व्यक्तीला ती ऊर्जा आहे, इतरांना ती प्रेरणा आहे, आणि आपण स्वतः आपल्या जीवनामध्ये किती सुखी आहोत त्याचं पहिलं लक्षण आहे ते। म्हणून आपला चेहरा सदा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न आपण करावा। ज्या घरातली माझी माई माऊली सतत हसरी, सतत प्रसन्न असते ना, ती साक्षात त्या घरातली लक्ष्मी असते। पहा, तीच लक्ष्मी असते त्या घरातली। म्हणून माझ्या स्त्री वर्गानं, माझ्या माता माऊल्यांनी नेहमी घरामध्ये प्रसन्न राहायचं, हसतमुख राहायचं। नाही तर काहींचे तोंड असे असतात जणू काय घड्याळाचे सगळे काटे एका जागेवर आले, घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर येतात आणि काट्यांचं टोक वरच्या दिशेला असतं, तेव्हा घड्याळात किती वाजतात? हा, मग ते काहींचे तोंड 12 वाजल्यासारखे असतात। आणि उगीच एखादा माणूस खूप उल्हासात आला आणि त्याचं तोंड पाहिलं का ते जागेवर पंक्चर होतंय, पुढे काही बोलतच नाही। त्या समोर प्रसन्न झालेल्या माणसाला असं वाटतं रे आपलं काही चुकलं की काय। काही माणसं असतात पहा, त्यांची तोंड पाहिली ना उगीच आपल्याला वाटतं आपलं काही चुकलं की काय। म्हणून सदा चेहरा प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायचा। आणि माझ्या ताईंनो, मी जे बोलते ना त्याचा एक वर्षभर तुम्ही प्रयोग करून पहा तुमच्या घरामध्ये। तुम्ही घरामध्ये सदा प्रसन्न राहिलात ना, सदा प्रसन्न राहा, एक तर तुमच्या घरातल्या लोकांचं पहिलं आरोग्य चांगलं राहील, सगळ्यांची मेंटॅलिटी स्थिर राहील, कुणी ताणतणावात राहणार नाही। आणि वर्षभर जर तुम्ही सदा प्रसन्न राहण्याचा प्रयोग घरामध्ये केला तर आजची तारीख लिहून ठेवा आणि पुढच्या वर्षाची तारीख लक्षात घ्या। म्हणजे आज दत्त जयंती आहे, पुढच्या वर्षाची दत्त जयंती, तुमच्या जीवनामध्ये नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळेल, नक्कीच विकास होईल, तुमचं भलं होईल, तुमचं कल्याण होईल। सगळ्या काही गोष्टी आपल्यावर डिपेंड असतात, फक्त आपण राहायचं कसं, प्रत्येक गोष्टीला पाहायचं कसं हे आपल्यावर अवलंबून आहे। म्हणून सदा प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करा, सगळं वैभव तुमच्या पाठीमागे येईल, तुम्ही खुश राहण्याचा प्रयत्न करा। तोंडामध्ये गुलाबजामुन आहे, तोंड वाकडं तिकडं करत खायची काही गरज नाही। जामुन आहे त्याला आनंदानं खा ना, जणू काय तुम्ही मिरची खाताय, काहीतरी कडुलिंबाची पानं खाताय असं तोंड करून जर जामुन खात असाल तर समोरच्यालाही टेन्शन येईल, तुम्हाला त्याचं काय समाधान मिळणार आहे। म्हणून सदा प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा, हे सुद्धा शिवमहापुराण शिकवतंय आपल्याला। सदा प्रसन्न राहावं। खूप उल्हास आहे हिमालय नगरीमध्ये। लग्न सोहळा पूर्ण झाला, शिव पार्वती कैलासामध्ये आलेले आहेत। आता माता पार्वती, शिव भगवान दोघं कैलासामध्ये, दोघांची शास्त्र चर्चा चाललेली। आणि रोज एका पुराणाचं चिंतन। आता इथे दोघांचं रोजच कुठल्या ना कुठल्या शास्त्रावरती चर्चा चिंतन चाललेलं। देवता थोडेसे तणावामध्ये आहेत, सर्व देवदेवता विचार करतायत की
शिव पार्वतीचा विवाह झालेला आहे, लग्न झालेलं आहे, पण त्यांच्या घरामध्ये अजून संतान जन्माला आलेलं नाही. अधूनमधून चक्कर मारतात, चौकशी करतात, बरं आहे का. एक दिवस सर्व देवता आले, म्हणे भोलेनाथ लग्न झालं, एखादी आनंदाची बातमी तरी आम्हाला सांगा. शिवजी म्हटले म्हणजे काय. नाही म्हणे आता विवाह झाला, प्रपंचाचा विस्तार पुढे झाला पाहिजे, सती मातेचा तुमच्या संसाराचा विस्तार नाही झाला पुढे. पण शिव पार्वती या दोघा पवित्र शिव आणि पतिव्रता, कल्याण आणि पतिव्रता, या हे जे गणित आहे तुमच्या स्वरूपातलं, श्रद्धा आणि विश्वासाचं, त्याचं पुढे काहीतरी फळ लागलं पाहिजे. तुमच्या पोटी संतान जन्माला यावं. या कैलासाच्या अंगणामध्ये छोटे छोटे बाळ गोपाळ रांगत असलेले, खेळत असलेले आम्हाला पाहावेसे वाटतात. शिवजी म्हटले पहा, माझ्या पोटी संतान जन्माला यावं याचा सगळे तुम्हाला विशेष कौतुक नाहीये, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी सगळंच बोलताय. शिवजी तसंही समजा, नाही तरी तारकासुराचं फार मोठं संकट आमच्या पाठीमागे लागलंय. तारकासुराचा मृत्यू तुमच्या पुत्राच्या हातानं आहे, शिवपुत्राच्या हातानं आहे. मग आमची इच्छा आहे तुमच्या पोटी संतान जन्माला यावं आणि आमच्यावरचं संकट टळावं. भोलेनाथ बोलले, पा देवतांनो, आमच्या पोटी संतान जन्माला येईल आणि तुमच्यावरचं संकट संपेल. आमच्या संतानासाठी जर तुम्ही आमचं लग्न लावलं असेल तर ही तुमची चूक झालेली. म्हणजे कसं काय. म्हणजे पार्वती ही जगत जननी आहे, ती मायभवानी आहे, ती महामाया आहे, ती आदिशक्ती आहे, ती जगन्माता आहे. ती सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारणा करून मूल जन्माला घालू शकत नाही. तुमचा हा जर उद्देश असेल तर तो व्यर्थ गेला म्हणून समजा. देवता म्हणतात, भोलेनाथ असं करू नका, आमचा हिरमूस नका करू, कारण तारकासुराच्या त्रासानं आम्ही खूप तणावामध्ये आहोत. चळो की पळो करून सोडले त्यानं आम्हाला. तुमची संतान आम्हाला पाहिजे. शिवजी म्हटले, हा माझी संतानच तुम्हाला हवी असेल तर तुम्ही एक काम करा, भगवान श्री विष्णूला मोहिनी रूप धारण करायला सांगा. विष्णू भगवंताचं मोहिनी रूप पाहिल्यानंतर त्याच्यातून तुमचं काम मार्गी लागेल. श्री विष्णूला प्रार्थना केली, म्हणजे भगवान तुमचं मोहिनी रूप घेऊन तुम्ही शिवजीकडे चाला. श्री विष्णूनं एवढं सुंदर रूप धारण केलं, नावच मोहिनी, पाहिलं तरी मन मोहून जाईल, वेड लागेल माणसाला. मोहिनीराज भगवान रूप धारण करून श्री विष्णू शंकराकडे आले आणि जसं मोहिनी रूप पाहिलं त्या रूपाच्या पाठीमागे भगवान भोलेनाथ पळत सुटले. तुम्ही म्हणाल कामाला जाळलेला देव मोहिनीराज भगवंताकडे पाहून मनामध्ये कामविकृती जागी झाली का. तसं नाही. जगत कल्याणासाठी माझ्या भोलेनाथाची आणि श्री विष्णूची ही लीला आहे. लीला वेगळी, कृती वेगळी आहे. भगवान लीला करतायत, विष्णू भगवान पुढे पळतायत, शिवजी पाठीमागे पळतायत. विष्णू भगवान पुढे पळतात मोहिनी रूपात, शिवजी पाठीमागे पळतायत. पळता पळता शिवजीच्या शरीरातलं तेज काटेरी वनामध्ये पहाडात पडलं आणि ते तेज पहाडामधून पडत असताना ते कबुतरानं, अगोदर अग्नीनं कबुतराचं रूप धारण केलं आणि चोंचेमध्ये पकडलं. त्याला ते सहन होईना. काटेरी वनामध्ये ते शिवजीचं तेज त्यानं ओकलं. त्यातून ते पुढे नदीच्या प्रवाहात पात्रामध्ये प्रवाहित झालं. ज्या नदीच्या प्रवाहात पात्रामध्ये ते प्रवाहित झालं ती होती गंगा मैया. गंगा मातेच्या पात्रामध्ये शिवतेज पडल्यानंतर गंगा मैया गर्भवती झाली. गंगामाई गर्भवती आहे. त्या गंगा मातेच्या तटावरती ऋषींच्या पत्न्या, त्यांचं नाव कृतिका माता, पुत्र प्राप्तीसाठी गंगेची प्रार्थना करत होत्या. गंगामाईची प्रार्थना चालू झाली.
हर हर गंगे ओ गंगे हर हर गंगे 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 हर हर गंगा मैया ओ गंगा मैया गंगा मैया गंगा मैया गंगा मैया हर हर गंगे ओ गंगे हर हर गंगे 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 मैया की जय हर गंगे ओ गंगे हर हर गंगे हर 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 हर गंगे ओ गंगे हर हर गंगे जय माझ्या ताई दादांनो, वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकल दोष जाती भंगा. हे सामर्थ्य गंगा शब्द उच्चार केल्याचं आहे. गंगा म्हटलं तरी गंगा स्नानाचं पुण्यफल प्राप्त होतं, दोष नष्ट होतात. गंगा माईची प्रार्थना करत होत्या. आणि ऐका ना, त्यांचं व्रत अखंड चालू. 9 महिने 9 दिवसानंतर गंगेच्या पात्रातून एक सुंदर बालक वाहत 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 आलेलं दिसलं. या 6 ऋषी पत्न्या, त्यांचं नाव कृतिका, पळत गेल्या. त्या बाळाला बाहेर काढलं, ओढायला लागल्या. मला दिलं गंगेनं, मला दिलं, मला दिलं, भांडणं त्यांची. त्या बाळानं शिवरूप धारण केलं, छोटंसं बाल शिवरूप. ते बालक म्हणतं, आई मला ओढू नका, मी शिवपुत्र आहे. मी तुम्हा 6ही ऋषीपत्न्यांचा आई म्हणून स्वीकार करतो. एवढा आनंद झाला. या जगामध्ये एका स्त्रीचे, जन्मदात्रीचे कान तेव्हा तृप्त होत असतात जेव्हा तिचं बाळ तिला आई म्हणून आवाज देतं. त्यावेळेला त्यांना कोणीतरी आई म्हणणार या जगामध्ये निर्माण झालंय. खूप आनंद झाला त्यांना. आई, मी तुम्हा 6ही जणींचा आई म्हणून स्वीकार करतो. मग या बाळाला दूध पाजण्यासाठी पुन्हा यांची भांडणं. मी याला स्तनपान करणार, मी स्तनपान करणार. छोटेसे बालरूपातले शिवपुत्र म्हणतात, आई असं मला तुम्ही ओढू नका, मी तुम्हा 6ही मातांचं स्तनपान करेन. 6 माऊल्यांचं स्तनपान करण्यासाठी शिवपुत्राला 6 तोंड निर्माण झाले. शिवजीचे सगळ्यात पहिले पुत्र म्हणजे कार्तिक स्वामी आहेत. त्यांना किती मुखवटे आहेत? 6. तर 6 मुखानं आईंचं स्तनपान केलं. सांगितलं शिवपुत्रानं, आई 6 महिने मी प्रत्येकीच्या घरी राहील. जेव्हा 3 वर्षाचं होईल तेव्हा माझ्या मूळ घरी जाईल, माझ्या आई बाबांकडे. विश्वामित्र आले, बालकाचं नामकरण केलं. म्हणे हा शिवपुत्र आहे. कृतिका मातांनो, तुम्ही कृतिका आहात, तुमच्या नावावरनं या बाळाचं नाव कार्तिक असं ठेवेल. बोलिये कार्तिक स्वामी महाराज की जय. कृतिका आणि कार्तिक, कृतिका वर्ण कार्तिक ठेवलं. आता पहा,
कार्तिक स्वामी हे गंगाईचे पुत्र आहेत, गंगा मातेचे, म्हणून कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला महत्त्व आहे. कार्तिक महिन्यामध्ये लोक गंगा स्नानाला जातात, पहाटे स्नान करतात, गंगा गंगा म्हणतात, काकडा करतात. तर कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नानाचं महत्त्व, दीपदानाचं महत्त्व, अशा अनेक काही गोष्टी या कार्तिक महिन्याशी जोडलेल्या आहेत. कार्तिक स्वामी 6 माऊल्यांकडे राहतात, 6 महिने, 3 वर्षाचे होतात. भगवंताची लीला तर पहा. एक दिवस नारदजी कैलासामध्ये आले. शिवजी नव्हते तिथे, शिवजी बाहेर गेले होते फेरीला. माता पार्वती एकट्याच. नारदजी म्हणतात, माते बऱ्या आहात का तुम्ही? हो गुरुजी, मी खूप चांगली. लग्न झाल्यापासून तुम्ही आलेच नाही. अहो नाही म्हणे, खूप व्यस्त होतो म्हणून येणं झालं नाही. माता पार्वती म्हणतात, गुरुजी तुम्ही माझा हात पाहिला, माझं लग्न कुणासोबत होईल ते तुम्ही मला सांगितलं, पण अजून एकदा हात पहा आणि आमच्या घरामध्ये बाळ कधी खेळेल ते मला सांगा. मी आई कधी होणार आहे ते मला सांगा. नारदजी म्हटले, माते तुम्ही आई कधी होणार हे तर काही सांगता येणार नाही मला, पण शिवजी मात्र वडील झालेले आहेत. नारदजी जाईल तिकडे पेटवण्याचा कार्यक्रम करतात. ते पप्पा झाले? हो. माता पार्वती जाम टेन्शन मध्ये, म्हणजे शिवजी 24 तास माझ्यासोबत सत्संग करतात आणि मला फसवलं, त्यांनी धोका दिला, मला खोटं बोलतात की त्यांचं खरं प्रेम माझ्यावरती आहे. आई टेन्शन घेऊ नका, मला थोडंसं घाई आहे, मी येऊ का आता? नारदजीच्या डोक्यात काय, साक्षीदार म्हणून आपल्याला उभं करतील इथे, आपल्याला पुरावा द्यायला लागतील, कुणी फोडणी दिली म्हणून, चला इथून काढता पाय काढून घ्या. नारदजी निघून गेले. शिवजी यायला, माता पार्वती टेन्शन मध्ये. शिवजी आले, पार्वती झोळी घे, फेकून द्या तिकडं, ठेवा तिकडे. काय झालं? माझं काही चुकलंय का? खूप काही चुकलंय तुमचं. काय चुकलं पार्वती माझं? तुम्ही मला फसवलंय, मला खोटं बोलतात, माझ्यापासून काही गोष्टी लपवता. पार्वती सत्य सांगतो मी तुला. अगं माझ्यासारखा भोळा देव नाही, एवढा भोळा आहे की तुला अर्ध्या शरीरामध्ये स्थान दिलं, मी अर्धनारी नटेश्वर झालोय, तुझ्यापासून काय लपवणार आहे मी? स्वामी खरं खरं सांगा मला, मी असं ऐकलंय की तुम्ही वडील झालेला आहात. शिवजी म्हटले, हो. म्हणे तुम्हाला मुलगा आहे? म्हणे हो. पार्वती 3 वर्षाचा झालाय. आता ते माता पार्वती चक्कर येऊनच पडल्या. 3 वर्षाचा मुलगा. माता पार्वती खूप रडतात. माता पार्वतीचं सांत्वन करत शिवजी म्हणतात, पार्वती थोडं समजून घे, मी फसवलं नाही कुणाला, मी देव कार्यामध्ये सेवा केली. म्हणे काय केलं तुम्ही देव कार्यात? म्हणे एक दिवस आपण सत्संग करत होतो तेव्हा देवता आले, तारकासुराच्या त्रासाने ते त्रस्त झालेले आहेत, त्यांच्यावरचं संकट टाळण्यासाठी त्यांना आपल्या संतानाची गरज होती. मी मोहिनी रूप देवाला धारण करायला सांगितलं, माझं तेज गंगेच्या पात्रात प्रवाहित झालं, गंगा गर्भवती झाली आणि त्याच्यापासून मुलगा उत्पन्न झाला. तो मुलगा आता 3 वर्षाचा झालेला आहे. देवतांनी कपट केलं, माझ्या पतीच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला. माझा पती परमेश्वर फार भोळा आहे, हे देवता चतुर आहेत, माझ्या देवाला फसवलं. देवतांना शाप देते मी की देव स्त्रिया या वांज होतील, देवांच्या पत्न्या वांज होतील असा शाप दिला. माता पार्वती बोलून गेल्या. अग्नीला सुद्धा शाप दिला, अग्नी कबुतराचं रूप घेऊन माझ्या पतीचं तेज तू चोंचेमध्ये पकडलंस, तुला पण शाप देते, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. शिवजी म्हणतात, पार्वती आता शांत झालीस का तू? झाला शाप देऊ? म्हणे हो. आता ऐक, देवांना शाप देऊन तू काय असं त्यांचं भलं केलेलं नाहीस. स्वतःला ओळख, तू सामान्य स्त्रीप्रमाणे गर्भधारणा करू शकत नाहीस. हे पूर्ण विश्व, या विश्वामध्ये असलेले सगळे जीव, याच्यामधल्या 184च्या योनी खाणी जे काही असतील, मनुष्य जाती, देवता, यक्ष, किन्नर, राक्षस, असुर, देवदेवता, नाग, हे सगळे ही तुझी संतानं आहेत.
या विश्वाच्या उत्पत्तीला मूळ कारण तू आहेस. तूच मूळ माया आहेस, महामाया आहेस, आदिशक्ती आहेस, जगदंबा आहेस, भवानी आहेस, भगवती आहेस. अगं तू सामान्य स्त्री नाहीयेस. तुझ्या नखामध्ये 14 ब्रह्मांड आहेत, एवढी तू व्यापक आहेस. अगं तू प्रत्येक जीवाच्या अंगामध्ये आहेस, तर प्रत्येक जीवाचं चलन वलन, पळणं, धावणं, उठणं, बसणं सगळं चालू आहे. तू जेव्हा एखाद्याच्या शरीरातून निघून जातेस ना, तेव्हा शक्ती कमजोर होते, व्यक्ती कमजोर होतो. ऐका, एक साधं सरळ सूत्र आहे. जेव्हा आपल्या अंगातली ताकद कमी होते, शक्ती कमी होते, डॉक्टराकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला म्हणतात तुमच्यातली शक्ती कमी झाली. असं म्हणतात का तुमच्यातला ब्रह्मा कमी झाला, विष्णू कमी झाला, नारायण कमी झाला? नाही, शक्ती कमी झाली म्हणतात. पार्वती, तू सगळ्यांच्या मध्ये शक्ती रूपानं संचारलेली आहेस. तू सामान्य नाहीस ग. समजून घे, स्वतःला ओळख. स्वामी, चुकलंच माझं, मी असामान्य आहे, हे मी काही क्षणासाठी विसरले. आता या सगळ्यांना उपशाप दे. म्हणे देवा, मानसिकरित्या देवस्त्रिया आपली संतान निर्माण करतील, मनामध्ये संकल्प करून पुत्र निर्माण करतील. आणि मग माता पार्वती विचारतात, स्वामी, गंगेच्या पोटी तुमचा पुत्र जन्माला येण्याचं कारण काय? म्हणे पार्वती, ऐक, माझ्या प्राप्तीसाठी जशी तू तपश्चर्या केली ना, तशी तुझी बहीण गंगा तिनं सुद्धा केलेली आहे. पार्वती, तू हिमालयाची मुलगी, पर्वताची मुलगी तू पार्वती. आणि त्याच हिमालयाच्या पहाडीमधून, कुशीमधून गंगेचा सुद्धा जन्म आहे. म्हणजे अर्थार्थी हिमालयाची दुसरी कन्या म्हणजे गंगा आहे. याचा अर्थ गंगा आणि तू सख्या बहिणी आहात. तुम्ही दोघींनी माझ्या प्राप्तीसाठी तपश्चर्या केली, पण मी तुझ्या तपश्चर्येला प्रसन्न झालो आणि तुला पत्नी रूपात स्वीकारलं. त्या गंगेच्या तपश्चर्येचं फळ मी तिला आजपर्यंत दिलं नाही. जेव्हा स्वर्गातली गंगा पृथ्वीवर प्रवाहित होणार होती, तेव्हा जशी ती स्वर्गातून आली तशी माझ्या जटेमध्ये थांबली. आणि जटेमध्ये थांबल्यानंतर ती माझ्या जटेतून बाहेर येतच नव्हती. मी तिला बोललो, गंगा बाहेर ये. ती म्हटली, नाही शिवजी, अशी येणार नाही मी. मग भोलेनाथ, तपश्चर्या केली मी, त्याचं फळ मला मिळालं नाही. माझ्या 2 अटी आहेत, तेवढ्या अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर मी बाहेर येईल. शिवजी म्हटले, सांग. त्या गंगेने सांगितलं, भोलेनाथ, माझी पहिली अट की तुम्ही माझा मानस पत्नी म्हणून स्वीकार करावा, ही माझी पहिली अट. आणि माझी दुसरी अट, शिवजी, तुमची पहिली संतान माझ्या पोटी जन्माला यावी. पार्वती, मी त्या दोन्ही अटी मान्य केल्या. गंगेला जटेमध्ये स्थान दिलं, तिला मानसपत्नी म्हणून स्वीकारलं आणि तिला दिलं दुसरं वचन, म्हणजे माझी पहिली संतान तिच्या पोटी जन्माला येणार, तो कार्तिक तिच्या पोटी जन्माला आलेला आहे. हे सगळं सांगितल्यानंतर माता पार्वती शांत झाल्या आणि त्यांना पण इच्छा झाली. म्हणे, स्वामी, मला माझ्या बाळाला, माझ्या कार्तिकला भेटायचं आहे, कार्तिकला बोलवा. मग नारदजींना सांगितलं, नारदजी जा, कार्तिक स्वामींना घेऊन या. नारदजी गेले, कृतिका मातांचा निरोप घेतला आणि कार्तिक स्वामींना घेऊन कैलासामध्ये आले. कार्तिक स्वामी जेव्हा कैलासमध्ये आले, कैलासमध्ये आल्यानंतर तिथे त्यांना खूप देवदेवतांनी भेटवस्तू दिल्या, त्यांचा सन्मान केला. श्री विष्णूने त्यांना मुकुट दिला, बाजूबंद दिले, लक्ष्मीने दिव्य संपत्ती दिली, शिवजीने शूल, पिनाक, फरशा, बाण, त्रिशूल दिला, पार्वतीने चिरंजीव होण्याचा आशीर्वाद दिला, मोराचं वाहन माता पार्वतीनं दिलं.
सर्व देवदेवता खूप भेटवस्तू, खूप आशीर्वाद कार्तिक स्वामींना देतात आणि कार्तिक महिन्यामध्ये गंगा स्नानाला महत्त्व असेल असं वरदान सुद्धा त्या ठिकाणी सर्व देवदेवतांनी दिलं. आता कार्तिक स्वामींना पाहून माता पार्वतीला खूप आनंद झाला आणि माता पार्वती आनंदानं लेकराला कुरवाळतात, त्याचे आले बाले घेतायत, डोक्यावरनं हात फिरवतायत, हृदयाला लावतायत, त्याला गोंजारतायत. कार्तिक स्वामींनाही खूप आनंद वाटतोय. आता कार्तिक स्वामी थोडेसे वयामध्ये आले, म्हणजे छोटेसे आहेत, एक 4-5-6 वर्षाचे झाले, 7-8 5-6 वर्षाचे. सांगितलं शिवजीनं, बेटा तुझा जन्म देव कार्य सिद्ध करण्यासाठी आहे. सर्व आयुध घे, शिवगण सोबत घे आणि तारकासुर नावाच्या राक्षसाचा वध कर. कार्तिक स्वामी महाराज सर्व शिवगणांना घेऊन निघाले. युद्धाची तयारी चालू झाली आणि तिकडे तारकासुर देखील युद्ध करण्यासाठी सामोर आलेला. युद्धाची पूर्ण तयारी. शिवगण राक्षसगण एकमेकावरती तुटून पडले. महाभयंकर रणसंग्राम तिथे झालेला आहे. त्या प्रचंड युद्धामध्ये शिवपुत्र कार्तिक स्वामीनं स्वतःचं बल, शौर्य, सामर्थ्य, बुद्धी, तेजस्विता या सगळ्या गोष्टी पणाला लावल्या आणि अनेक शस्त्रास्त्रांचे प्रयोग करत तारकासुराचा अंत केला. कार्तिक स्वामी महाराज की जय. तारकासुराचा अंत झाला. स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली. देवदेवतांना आनंद झाला. भगवान श्री शंकराला आनंद झाला. आता ही भगवान भोलेनाथाच्या पहिल्या संतानाची कथा आपण ऐकली. भोलेनाथ यांचं दुसरं संतान म्हणजे भगवान गणेशजी. तर गणपती बाप्पांची कथा आपण ऐकणार आहोत. गणपती बाप्पांची कथा ऐकण्या अगोदर काही क्षण गणपती बाप्पांचं भजन करू. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा. दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा.
अष्टविनायका तुझा महिमा कसा। ऐका आता भगवान श्री भोलेनाथाच्या दुसऱ्या संतानाची कथा। कैलास म्हणजे बिना दरवाजाचा महल। कैलासामध्ये शिव पार्वती, अनेक शिवगण, नंदी महाराज, अनेक जीव तिथे राहतात। भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या आश्रयानं, कृपेनं शिवजी कधी फेरीला जातात, माता पार्वती स्नानाला जातात। माता पार्वती स्नान करत असताना अचानक शिवजी येतात कैलासामध्ये। एक दोन वेळा माता म्हणतात, स्वामी असं सरळ नका आतमध्ये येत जाऊ, तुम्ही मला आवाज देत चला। पार्वती, मला लक्षच राहत नाही तू स्नानाला गेली असशील म्हणून। तू एक काम कर ना, कार्तिकला दारामध्ये ठेव। कार्तिक स्वामींना बसवलं। कार्तिक बेटा, मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ देऊ नको। आईला सांगितलं, हो आई, मी कुणाला येऊ देत नाही। माता स्नानाला गेल्या। कार्तिक स्वामी माता पार्वतीने सांगितलं, बेटा कार्तिक, मी स्नानाला गेल्यानंतर कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही। हो आई, मी कुणालाच आतमध्ये येऊ देत नाही। कथा फार सुंदर आहे, कान देऊन ऐका। माता गेल्या स्नानाला आणि शिवजी आले। भगवान भोलेनाथ आले, सरळ निघाले। पण कार्तिक स्वामी दारात आहेत। कार्तिक स्वामीनं वडिलांना अडवलंच नाही, उलट वडिलांच्या कडेवर बसून आतमध्ये गेले। माता पार्वती म्हणतात, भोलेनाथ काय सांगितलं होतं मी तुम्हाला? अरे पार्वती, लक्ष नाही, पोरानं पण अडवलं नाही। कार्तिक काय सांगितलं होतं? आई, माझ्या लक्षातच नाही। 2-3 दिवस असंच शिवजीने यावं, कार्तिकनं न अडवता आतमध्ये जावं। एक दिवस माता पार्वती रागावल्या, कार्तिक तू माझा शब्द सांभाळत नाही, माझं बोलणं तू ऐकत नाहीस। मला माहितीये तू माझा पुत्र नाही ना, म्हणून तू माझ्यासोबत असं वागतोस। आणि रागाच्या भरामध्ये कार्तिकला माता पार्वतीनं दाट फटकार केली। कार्तिक स्वामी खूप रडू लागले। आई, छोट्या कारणासाठी मला एवढं बोलते, एवढं मारते तू, तू सुद्धा माझी खरी आई नाहीस। आईला हे शब्द लागले। एकीकडे मुलगा रडतो, एकीकडे पत्नी रडते। शिवजीची द्विधा स्थिती। मुलाला समजावून सांगितलं, पत्नीची समज काढली आणि माता पार्वतीला सांगितलं, पार्वती मनाला लागून घेऊ नकोस, कार्तिकचे शब्द लहान आहे तो, पण एक माझा ऐक। पार्वती, तू तुझ्या शरीराच्या एखाद्या वस्तूपासनं मुलगा बनव की जो तुझं ऐकेल। माता पार्वतीला सांगितलं, शिवजी गेले। माता पार्वती विचारच करत होत्या, मी कसा मुलगा बनू? मग स्नान करताना अंग चोळत होत्या, तर मळ निघाला। लक्षात आलं, या मळालाच आपण मुलाचा आकार देऊ। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गणपती बाप्पा हे अंगावरच्या मळापासून तयार झालेले आहेत। एके ठिकाणी कथा होती माझी शहरामध्ये। मी सांगितलं की गणपती बाप्पांना माता पार्वतीनं अंगावरच्या मळापासून बनवलं, मुलगा तयार केला अंगावरच्या मळापासून। शहरातली लेकरं, छोटा मुलगा उठून उभा राहिला, म्हणे दीदी माझा एक प्रश्न आहे। म्हटलं विचार बाळा। म्हणे दीदी, माता पार्वतीनं अंगावरच्या मळापासून मुलगा बनवला, मग एवढा मळ तयार होण्यासाठी माता पार्वतीनं किती दिवस आंघोळ केली नसेल? मी म्हटलं बाळा, किती दिवस आंघोळ केली नाही हे काही मला माहिती नाही बरं, पण तो मळ कोणता होता तो तुला सांगते। म्हणजे लहान लेकरं काय प्रश्न विचारतील ना, काही सांगता येत नाही। लहान लेकराचे प्रश्नच थोडेसे अद्भुत असतात। एक छोटी छोटी मुलं आली माझ्याकडे, म्हणे दीदी साखरेच्या पोत्यामध्ये 4 मुंग्या होत्या, त्यातल्या 3 मुंग्या साखर खात होत्या, 1 मुंगी साखर खात नव्हती, सांगा कारण काय? म्हटलं असं होऊ शकत नाही, जर 3 मुंग्या खातायत तर ती 4थी पण साखरच खात असेल। तो म्हटलं नाही नाही, 3च खात होत्या आणि 1 खात नव्हती। मी म्हटलं मला काही उत्तर येत नाही। पोरं म्हटली सोपं आहे, तिला डायबिटीज झालं असेल, तिला शुगर झाली असेल, तिला साखर झाली म्हणून खात नसेल। आता मुंग्यांना कुठे साखर होत असते का?
पण लेकरं काय उत्तर देतील, काय बोलतील, काही तपास नाही. तसं त्या लहान लेकरानं विचारलं मला, म्हणे दीदी किती दिवस मातेनं आंघोळ केली नसेल. म्हटलं बाळा, मळ कोणता होता तो ऐक. बेटा, माता पार्वती स्नान करताना अंगाला उटणं लावतात. त्या उटण्याची ऊब घेतात. उटण्याची ऊब घेतली की उटणं काढतात पुन्हा, आणि त्याच उटण्याला मुलाचा आकार दिला. हात, पाय, मस्तक, डोळे बनवले. त्याच्यामध्ये प्राण ओतले. असाच एक प्रकार नवनाथ परंपरेमध्ये झालेला आहे. मच्छिंद्रनाथानं गोरक्षनाथांना अनुग्रह दिला, संजीवनी मंत्राचं ज्ञान दिलं, विद्या दिली. आणि मच्छिंद्रनाथ बाहेर गेले फेरीसाठी. आणि गोरक्षनाथाला सांगितलं, गोरक्षा, मी तुला आता अनुग्रह दिलाय, संजीवनी मंत्राचं ज्ञान दिलंय. आता या संजीवनी मंत्राचा तू जाप कर, उच्चार कर, त्याचं चिंतन कर, मनन कर, उपासना कर. ऐका सगळ्यांनी. गोरक्षनाथ त्या मंत्राचा जाप करत होते. मच्छिंद्रनाथ तिथं नव्हते, फेरीला गेले होते. छोटी छोटी मुलं गोरक्षनाथाच्या आजूबाजूला खेळत होती. छोटी मुलं खेळत असताना मुलं आली आणि गोरक्षनाथाला म्हणतात, गोरखजी, आम्हाला गाडी बैल बनवून द्या, बैलगाडी, आम्हाला बैलगाडी बनवून द्या, बैलगाडी बनवून द्या. गोरक्षनाथ म्हणतात, पोरांनो जा तिकडे, मला नाही येत बनवता बैलगाडी. पोरांनी कशी तरी काटक्यांची, कामठ्यांची बनवली बैलगाडी. बैलगाडी तर झाली तयार, पण पोरांना त्या बैलगाडीमध्ये गाडी चालवणारा चालकच बनवता येईना. पुन्हा मुलं आली गोरक्षनाथाकडे, गोरखनाथजी, आम्हाला या गाडीचा चालक बनवून द्या, एक गाडी चालवणारा व्यक्ती बनवून द्या आम्हाला. गोरक्षनाथ विचार करतात, छोटी छोटी मुलं आपल्याकडे मदत मागायला येत आहे, आपण सारखं त्यांना हकलून देतोय. मग गोरक्षनाथ म्हटले, ठीक आहे, मी तुम्हाला गाडी चालक बनवून देतो. चिखला मातीचा एक पुतळा ते बनवत होते गाडीमध्ये, गाडी चालकाच्या रूपानं. तर हात, पाय, मस्तक, पोट, खांदे हे सगळं बनवत असताना मातीला मुलाचा आकार देत होते, पण तोंडानं संजीवनी मंत्राचा त्यांचा अभ्यास चाललेला होता. त्यांचं लक्षच नाही की आपण तोंडानं संजीवनी मंत्र बोलतोय म्हणून. संजीवनी मंत्र म्हणत 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 त्यांचं ते हात, पाय, नाक, डोळे बनवायचं चालू झालं. आणि संजीवनी मंत्राचा प्रभाव असा झाला की त्या मातीच्या त्या गोळ्याला, त्या चिखलाला, त्या आकृतीला आपल्यासारखी त्वचा निर्माण झाली, चामडी आली, हाडं, रक्त, मांस, पूर्ण लहान लेकराचा आकार. रडू लागलं ते बाळ, हातातलं टाकून दिलं. मुलंही पळाली आणि गहिनीनाथ पण पळून गेले. अरे भूत 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 भूत, गहिनीनाथांना भूत निर्माण केलं. पळणाऱ्या पोरांना मच्छिंद्रनाथांनी पळताना पाहिलं. ए पोरांनो, इकडे या. काय झालं? म्हणजे तुमच्या गोरक्षानं एक मातीचं भूत बनवलंय, रडतंय ते भूत. मच्छिंद्रनाथ म्हटले, भूत? हो म्हणे, भूत. म्हणे दाखवा मला भूत कुठे. तर छोटी छोटी मुलं त्या रडणाऱ्या बाळावर, असं जमिनीवर पडलेलं होतं ते बाळ. संजीवनी मंत्रानं त्याच्यात प्राण आलेले होते. तिथपर्यंत घेऊन गेले. मच्छिंद्रनाथानं पाहिलंय. घाबरलेल्या गोरक्षाला जवळ घेतलं. गोरक्षा काय केलं? म्हणे मलाच कळना गुरुदेव, मी मंत्र बोलत होतो तोंडानं आणि हे बाळच तयार झालं. म्हणे बेटा घाबरू नकोस, तू संजीवनी मंत्राचा उच्चार करत होता, त्याचा प्रभाव झालेला हा. हे चिखला मातीचं हा जो आहे पिंड, त्याच्यामध्ये प्राण निर्माण झाला आणि त्याला आपल्यासारखी त्वचा, त्याला मनुष्याकृती प्राप्त झाली, त्याच्यामध्ये एक जीव निर्माण झालेला आहे. आता याच लेकराच्या रूपानं गहिनीनाथांचं प्रागट्यकरण होईल. यांची महती गहन असेल म्हणून विश्वामध्ये पुढे चालून हे गहिनीनाथ स्वरूपामध्ये जगविख्यात होतील. बोला गहिनीनाथ महाराज की जय. अशा पद्धतीनं गहिनीनाथांचं प्रागट्यकरण झालेलं आहे. आता ऐका, जसं
चिखलाचा प्रयोग करत असताना, संजीवनी मंत्र बोलत असताना, चिखलाचा पुतळा बनवत असताना त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालं, तसं माता पार्वतीनं त्या मातीला, मळाला आकार देत असताना मंत्रांचा प्रयोग केला, त्याच्यामध्ये प्राण ओतले. मूळ गणपतीचं आवाहन केलं आणि प्राण ओतले. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमोपंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. मूळ गणपतीचं आवाहन केलं, प्राण ओतले. लेकरू उठून उभं राहिलं. आईला नमस्कार केला. आईला विचारलं, आई माझं काम काय? बेटा, मी स्नान करत असताना कुणालाच आतमध्ये येऊ द्यायचं नाही, हेच तुझं काम. आई, मी एखाद्याला अडवलं आणि मला जर कोणी म्हटलं आम्हाला अडवणारा तू कोण, माझं नाव काय? आई, गणपती बाप्पांचं पहिलं नाव आहे का माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो? आई, मी एखाद्याला अडवलं आणि त्यांनी जर मला विचारलं आम्हाला अडवणारा तू कोण, तर माझं नाव काय? माता पार्वतीनं सांगितलं, बेटा तुझं नाव सांगते मी तुला, ऐक. बेटा, तू माझ्या विनयाचं रक्षण करशील म्हणून मी तुझं नाव विनायक ठेवते. बोला विनायक भगवान की जय. गणपती बाप्पांचं पहिलं नाव विनायक भगवान आहे. आणि मग भगवान गणेशजी द्वारामध्ये थांबले. आईनं सांगितलेलं काम चोखपणे पार पाडायचं एवढंच त्यांच्या लक्षामध्ये. आणि मग भगवान गणेशजी द्वारात आहे द्वारपाल म्हणून. तेवढ्यामध्ये शिवजी आले. शिवजी कैलासात सरळ निघाले. या छोट्याशा बाळानं अडवलं, रुक जाओ, आप अंदर नहीं जा सकते. शिवजीला माहितीच नाही या बाळाला निर्माण केलेलं. बेटा, हमारे कैलाश में आगे जाने के लिए हमें रोकने वाले आप कौन हो? महाराज, मैं माता पार्वती का बच्चा हूँ, उनका बेटा हूँ, पार्वती का पुत्र, यानी मेरा बेटा, आपका नहीं, खाली माँ का. तुमचा नहीं, फक्त आईचा आहे. हाँ बेटा, ठीक है, आप पार्वती के हो लेकिन आप मेरे भी पुत्र हो. नहीं नहीं, मैं खाली माँ पार्वती का पुत्र हूँ. ठीक है बेटा, चलो हम दोनों अंदर जाएंगे. नहीं, मैं आपको अंदर नहीं जाने दूंगा. क्यों बेटा, आप नहीं जा सकते? शिवजीला राग आला. छोटंसं पोर मला अडवतंय, मी जाणार नाही, जाऊ देणार, जाणार नाही, जाऊ देणार. युद्ध चालू झालं. असं युद्ध की त्या युद्धामध्ये शिवजींना क्रोध अनावर झाला आणि गणेशजीचं मस्तक ताडकन उडवलेलं आहे. आई म्हणून किंकाळी ठोकली. रक्ताच्या थारोळ्यामध्ये गणपती बाप्पा पडले. आई पळत आली. पाहिलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं आपलं बाळ. खूप रडू लागली माता पार्वती. खूप रडते, खूप रडते. माता पार्वतीचा आक्रोश, तिचं रडणं पाहून शिवजींना वाईट वाटतंय. शिवजी म्हणतात, पार्वती रडू नको. काय रडू नको स्वामी? माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही त्याचं मस्तक तोडलं आणि मला म्हणतात रडू नको. पार्वती, तुझं मूल मी जिवंत करून देतो. नंदी महाराजांना सांगितलं, जा उत्तर दिशेला मस्तक करून जो जीव, मग ते पशुचं असेल किंवा माणसाचं असेल, कुणाचंही बाळ उत्तर दिशेला मस्तक करून झोपलं असेल ना, त्याचं मस्तक कापा आणि घेऊन या. मग फिरत असताना लक्षात आलं, अरण्यामध्ये हत्तीचं पिल्लू उत्तरेकडे डोकं करून झोपलं होतं. आता माझं बोलणं कान देऊ नाही का? आपले जे जुने लोक होते ना, त्या बिचाऱ्या जुन्या लोकांना कारणं सांगता येत नव्हती, पण शास्त्र सांभाळत होती. आपल्या हिंदू शास्त्रामध्ये उत्तरेकडे डोकं करून झोपत नाहीत. का? उत्तरेकडे डोकं करून झोपलं तर उठताना आपली दिशा कोणती होते? दक्षिण दिशा होते उठताना. उत्तरेकडे डोकं करून झोपत नाही कोणी. त्याचं भौगोलिक कारण, शास्त्रीय कारण आहे का? आपल्या भारत देशाची रचना अशी आहे, भौगोलिक स्थिती अशी आहे की
या देशातली लोक उत्तरेकडे करून डोकं करून जर झोपली तर मेंदूमध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता आहे, आणि मेंदूमध्ये रक्तस्राव जर झाला तर त्यातून मृत्यू होण्याची शक्यता आहे, किंवा ब्रेन ट्यूमर सारख्या सुद्धा मेंदूमध्ये गाठी होणं, ब्रेनला गाठी होणं, असे प्रकार तिकडे डोकं करून झोपल्यानंतर होतात. असंही आपल्याला सांगितलं जातं पहा की डोक्याखाली जास्त उंच काही घेऊ नका, मेंदूला रक्तपुरवठा झाला पाहिजे, डोक्याखाली उशी घेऊ नका, घेतली तरी सौम्य घ्या, छोटीशी घ्या, खूप असं जास्त उंच घेण्याचं काही गरज नाही, त्यांना तुम्हाला मेंदूचे आजार होणार नाहीत. म्हणजे उत्तरेकडे डोकं करून झोपू नये हे त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण की रक्तस्राव होण्याची शक्यता आहे किंवा मेंदूचे आजार होण्याची शक्यता आहे. आता दुसरी गोष्ट ऐका, हे झालं शास्त्रीय कारण. मग हत्तीचं पिल्लू उत्तरेकडे डोकं करून झोपलेलं होतं, त्याचं मस्तक तोडलं आणि नंदी महाराजांनी शिवजीकडे आणून दिलं. शिवजींनी ते मस्तक घेतलं आणि आपल्या बाळाला बसवलं. लेकरू सोंड हलवत उठून उभं राहिलं. आईला आनंद झाला, पण आई म्हणते, महाराज स्वामी, माझं लेकरू जिवंत झालं, पण याला देव कोण म्हणाल? म्हणजे मी काही मूर्तिकलेचा क्लास केला नव्हता, जमल तशी हात, जमल तसं पोट, जमल तसं पाय, आखूड बोटाचा, सुटलेल्या पोटाचा, तुटलेल्या दाताचा, अबऱ्या गबऱ्या शरीराचा, हत्तीच्या मस्तकाचा असा माझा बाळ, याला देव कोण म्हणाल? दिसायला अजिबात सुंदर नाही. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीचे दात बाहेर आलेले आहेत, नाक खूप लांबलेलं आहे, कानं खूप मोठी मोठी आहेत, चेहऱ्याचा आकार व्यवस्थित नाही, कसं तरी ओबडधोबड शरीर आहे. अशा माणसाला झोपेतून उठल्या उठल्या पाहावंसं वाटतं का आपल्याला? भले आपल्या परिवारात जरी असेल तरी पाहावं वाटतं का? मग स्वामी, असं माझं लेकरू अजिबात दिसायला सुंदर नाही आणि त्याला देव कोण म्हणाल? पार्वती, काळजी करू नको, 33 कोटी देवाच्या साक्षीनं सांगतो, तुझा गणेश दिसायला सुंदर असेल किंवा नसेल हा भाग वेगळा, पण विश्वामध्ये कोणतीही पूजा असू दे, त्या पूजेमध्ये पहिला पूजनाचा मान तुझ्या गणेशाला असेल, तेव्हा पुढची पूजा होईल. तो पुढच्या पूजेसाठी सिद्धिविनायक असेल. बोला सिद्धिविनायक भगवान की जय. गणपती बाप्पांना पहिला पूजेचा मान प्राप्त झाला, माता पार्वतीला आनंद झाला. म्हणून कोणतीही पूजा असू द्या, त्या पूजेच्या आरंभी भगवान गणेशाची पूजा केल्या जाते. तो त्यांना मिळालेला मान आहे. कशामुळे मान प्राप्त झाला? तर त्यांनी आईचा शब्द सांभाळला. ऐका बरं, आईचा शब्द सांभाळला, आईची आज्ञा मान्य केली. याच्यातून कलियुगातल्या मुलांनी शिकायचंय. अरे, आईची आज्ञा पाळण्यासाठी गणपतीनं प्राणपणाला लावले, आईची आज्ञा सांभाळली, आईची आज्ञा सांभाळली म्हणून गणपती बाप्पांना पहिला मान मिळाला. मग जी मुलं आई वडिलांची आज्ञा सांभाळतात त्यांना सुद्धा समाजामध्ये मान प्राप्त होत असतो. मिनीनाथ वाघमारे यांचं कौतुक आहे. आई आणि आईच्या समोर त्यांनी या कथेचं सौजन्य स्वीकारलंय. आज त्यांच्या आईंना किती आनंद आहे. आणि आई अंतःकरणातून भरभरून आशीर्वाद देत असेल, दत्त महाराज आशीर्वाद देत असतील. सगळ्या गावकऱ्यांचं याच्यामध्ये योगदान आहेच आहे, पण त्यांनी सिंहाचा वाटा स्वीकारला या कथेमध्ये. तर आई वडिलांच्या सेवेमध्ये किंवा जी लोक आई वडिलांच्या स्मृतीमध्ये किंवा आई वडिलांना आनंद होईल असं जेव्हा धर्म कार्य करत असतात ना, तर तशा त्या व्यक्तिमत्वांचा समाजामध्ये मान वाढत असतो, सन्मान वाढत असतो. जसा गणपती बाप्पांना मान प्राप्त झालेला आहे. गणपती बाप्पांना मान प्राप्त झाला आणि 10 दिवस जी घराघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा असते ना गणेशोत्सवामध्ये, तर आवर्जून गणपती बाप्पांच्या समोर ढोल नगारे ताशे वाजवून गणपती बाप्पांचा गौरव केला जातो. किती गौरव? पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, आशांचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला, आशांचा आवाज
झाला ताशांचा आवाज दरदर झाला रे गणपती माझा नाचत आला देवा हे गणराया देवा हे गणराया लहान थोरा आनंद झाला रे गणपती माझा नाचत आला आशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला आशाचा आवाज तरर झाला रे गणपती माझा नाचत आला शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले
जय